नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या काळात शाळा, कॉलेज, परीक्षा, ऑनलाईन क्लासेस आणि डिजिटल शिक्षण ही आपल्या आयुष्याचा भाग झाले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षण कसे दिले जात होते? त्या काळात विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवले जात होते? शाळा कशा होत्या? मुलींना शिक्षण मिळत होते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळाले? चला आज जाणून घेऊया छत्रपती शिवरायांच्या काळातील शिक्षण पद्धतीचा संपूर्ण इतिहास. मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या काळातील शिक्षणाचा उद्देश नेमका काय होता? 17व्या शतकात शिक्षणाचा अर्थ फक्त वाचन आणि लेखन नव्हता. शिक्षण म्हणजे माणसाला चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि स्वावलंबी बनवणं होतं. आज जसं गुण, मार्क्स आणि नोकरी यावर भर दिला जातो तसं त्या काळात नव्हतं. त्याऐवजी व्यक्तीमध्ये धैर्य, सत्य, प्रामाणिकपणा, नेतृत्व, धर्मनिष्ठा आणि समाजसेवेची भावना निर्माण करणे हे शिक्षण आणि शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट होतं, जे की आजच्या युगातही खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्या काळातील विद्यार्थी केवळ विद्वान नव्हे तर चांगले योद्धे, प्रशासक, शेतकरी, व्यापारी आणि समाजसेवकही बनत होते. आता दुसरा प्रश्न म्हणजे शाळा त्या काळात कशा होत्या? त्या काळात आजसारख्या मोठ्या इमारती, बाके, फळे किंवा वर्गखोल्या नव्हत्या. कारण गावोगावी लहान पाठशाळा होत्या. काही ठिकाणी मंदिराच्या ओसरीवर तर कधी मठात किंवा एखाद्या विद्वानाच्या घरीच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थी जमिनीवर, चटईवर बसत असत. शिक्षकांना गुरु, उपाध्याय किंवा पंडित म्हणून ओळखलं जात होतं. त्या काळात गुरुकुल परंपरा सुद्धा होत्या. शिक्षणाची सर्वात मोठी व्यवस्था म्हणजे गुरुकुल. विद्यार्थी अनेक वर्षे गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत, जसं की आजही आश्रमात राहून काही विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरु विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच देत नव्हते, तर जीवन कसं जगायचं हेही शिकवत होते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो की आजच्या काहीच शाळांमध्ये बघायला मिळतो. गुरुकुलात सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जायची. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांनी स्वतःची कामं स्वतः करायची. यामुळे स्वावलंबन आणि नम्रता विकसित होत होती. मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्यांची दिवसाची सुरुवात नेमकी कशी व्हायची? विद्यार्थी पहाटे सूर्योदयापूर्वी उठायचे, स्नान करून म्हणजेच आंघोळ करून प्रार्थना करायचे. यानंतर योग, व्यायाम आणि शारीरिक प्रशिक्षण होत होतं. त्यालाच आजच्या युगात जिम हा एक पर्याय आलेला आहे. पण मग त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायचे. मग त्यानंतर दुपारी गुरूंची सेवा करायचे. त्यानंतर स्वच्छता, पाणी आणणे, झाडांची काळजी घेणे अशा कामांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हायचे. मग संध्याकाळी पुन्हा अभ्यास, प्रार्थना आणि चर्चासत्र होत होतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना कोणकोणते विषय शिकवले जायचे? त्या काळात शिक्षण अत्यंत व्यापक होतं. विद्यार्थ्यांना मराठी आणि संस्कृत शिकवलं जायचं, कारण की त्या काळात फक्त जास्त करून या दोनच भाषांचा वापर व्हायचा. राज्यकारभारासाठी मोडी लिपी शिकवली जायची. आता मोडी लिपी म्हणजेच मोडी भाषा. त्या काळात मोडी भाषा बोलायचे, त्यामुळे मोडी लिपी ही राज्यकारभारासाठी वापरली जायची. मोडी लिपीत पत्रव्यवहार, महसूल नोंदी, कर आकारणी आणि सरकारी दप्तरे लिहिली जायची. गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जमीन मोजणी, व्यापार आणि महसुलाचा हिशोब शिकवला जायचा. धार्मिक शिक्षणामध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता, पुराणं आणि नीतिकथा शिकवल्या जायच्या. विद्यार्थ्यांना सत्य, दया, संयम, शिस्त, परोपकार आणि देशप्रेम यांचे संस्कार पहिल्यांदा दिले जायचे. शिवरायांच्या काळातील शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लष्करी शिक्षण. महाराष्ट्रावर सतत परकीय आक्रमणांचा धोका होत होता, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
पण युवकांना युद्धासाठी तयार केलं जायचं ते लष्करी शिक्षणाने. त्यांना त्यामध्ये तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक, धनुर्विद्या, दांडपट्टा, कुस्ती, ढाल वापरणे, गनिमी कावा, किल्ल्यांचे संरक्षण कसं करायचं हे लष्करी शिक्षणामध्ये त्यांना शिकवलं जायचं. आता प्रशासनाचं शिक्षण. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. त्यासाठी सक्षम अधिकारी तयार करणं आवश्यक होतं. म्हणून विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं ते म्हणजे महसूल व्यवस्था, कर गोळा करणे, न्यायदान, पत्रव्यवहार, मुत्सद्देगिरी, गाव प्रशासन, किल्ला व्यवस्थापन. यामुळे राज्यासाठी योग्य अधिकारी तयार व्हायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य अधिकारी मिळायचे. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण अत्यंत वेगळं आणि प्रेरणादायी होतं. बालपणापासूनच राजमाता जिजाबाईंनी त्यांच्यावर धार्मिक आणि नैतिक संस्कार केलेच. रामायणातील श्रीराम, महाभारतातील अर्जुन, भीष्म आणि श्रीकृष्ण यांच्या कथा सांगून न्याय, धर्म आणि कर्तव्य यांचे महत्त्व शिकवलं. हे आपण अनेक पुस्तकांच्याद्वारे किंवा प्रसारमाध्यमांद्वारे ऐकलं असेल. मग त्यानंतर दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्धनीती, प्रशासन, किल्ले व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे धडे घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव आणि माता जिजाबाई होत्या. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यांमध्ये फिरून त्यांनी भूगोल, किल्ले आणि गनिमी युद्ध पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आता त्या काळात मुलींचं शिक्षण बघायला गेलं तर त्या काळात सर्वसामान्य मुलींसाठी स्वतंत्र शाळाच नव्हत्या. राज्यघराण्यातील काही सुशिक्षित कुटुंबातील मुलीच घरी वाचन किंवा इतर विद्या शिकायच्या. त्या काळातील शिक्षणातील शिस्त म्हणजे गुरूंचा आदर करणं, वेळेचं पालन करणं, सत्य बोलणं, स्वच्छता राखणं, मेहनत करणं, मोठ्यांचा सन्मान करणं हेच होतं. तर शिवरायांच्या काळातील शिक्षण ही केवळ शिकवण्याची पद्धत नव्हती, तर उत्तम नागरिक घडवण्याची एक प्रभावी व्यवस्था होती. याच शिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दूरदर्शी, शूर, न्यायप्रिय आणि लोकहितवादी राजा घडला. म्हणूनच आजही या शिक्षण पद्धतीचा अभ्यास आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक अचूकतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिक्षण मिळाले. हा उल्लेख काही इतिहासकार मान्य करतात, तर काहींची वेगळी मतं आहेत. त्यामुळे हा मुद्दा मांडताना परंपरेनुसार किंवा काही ऐतिहासिक स्रोतांनुसार अशी शब्द रचना वापरणे अधिक योग्य ठरतं. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.